नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील नागाव या गावी. आणि आत्ता सध्या धमाल 4 हा पिक्चर रिलीज झाला आणि त्यामध्ये एक जबरदस्त भूमिका साकारली म्हणजे सौरभ गुजले भाऊ यांनी. आणि आज आपण त्यांना भेटण्यासाठी नागाव येथे आलेलो आहोत. खूप सुंदर अशी अप्रतिम ॲक्टिंग त्यांनी केली आणि सर्व प्रेक्षकांची मनं त्या ॲक्टिंगद्वारे त्यांनी जिंकली. आणि भरपूर मोठा स्ट्रगल पण त्याने त्याच्या आयुष्यामध्ये केलेला आहे. चला तर मग सौरभ भाऊचा जीवन प्रवास आपण जाणून घेऊयात. सौरभ भाऊ, नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, कशा पद्धतीनं ह्या कलाकार म्हणून प्रवास केव्हापासून सुरू झालाय? मी सुरुवातीला म्हणजे 2019च्या वेळेला मी रील्स म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ करायचो. अच्छा. शॉर्ट्स व्हिडिओ करायचं तेव्हा काय असं ॲक्टिंगचं हे नव्हतं. मग शॉर्ट्स व्हिडिओ करत असताना आमचे तासगावचे एक वेब सिरीज करणारी एक टीम आहे, आपलं प्रोडक्शन म्हणून. तिथल्या अनिकेत गवळी, अजय अष्टेकर यांनी माझ्याशी संपर्क केला. ते बोलले की अशा आमची वेब सिरीज आहे, त्यामध्ये काम करशील का? तर मी झालो तयार म्हणजे करायला. पण ते वेब सिरीज करताना मला जाणवली की आपल्याला ॲक्टिंग शिकायला लागणार आहे. ते काय म्हणजे अंगीकृत असते, पण ते शिकायला लागते कोणतीही गोष्ट. मग ते शिकण्यासाठी मी एक बघत होतो शिकण्यासाठी. मग ते राजेश देशपांडे सरांचं मला एक कार्यशाळेची हे भेटले, ॲड मिळाली. त्या ॲडवरून मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. ते एक महिनेभराची ती कार्यशाळा केली, ऑनलाईनच होती. मग त्यावेळी तिथून मग राजेश सरांकडून मला ते थिएटर, नाटक वगैरेचे आवड निर्माण झाली. आणि ते थिएटर, कुठल्या पण ॲक्टरचा एक पाया म्हणजे ते थिएटर आणि नाटक असते. बरोबर. मग ते तिथून सुरुवात झाली. म्हणजे असं नाटक करत राज्यनाट्य स्पर्धा केली. त्यातून राज्यनाट्य स्पर्धा केल्यानंतर राजेश सरांनी मला त्यांच्या व्यावसायिक नाटकात संधी दिली. करून गेलो गाव या नाटकात. त्यामध्ये भाऊ कदम, ओंकार भोजने यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. ते नाटक करत केले. मग लक्ष्मी निवास सिरियल केली, अबीर गुलाल सिरियल केली, 1-2 फिल्म्स केल्यात. पण त्यांची अजून नावं वगैरे म्हणजे मराठी फिल्म्स केल्यात, पण त्यांचे नावं हे नाहीत, डिक्लेअर नाहीत केले. म्हणजे टीव्ही सिरियलला पण काम केलेलं आहे? हो, 2 सिरियल केल्या, चांगल्या ट्रॅकच्या होत्या मोठ्या. एक ॲज अ कलाकार बनणं किती अवघड आहे असं वाटते, कारण एक सर्वसामान्य कुटुंबातून तुम्ही वर आलेला आहात आणि एक घरच्यांचा पण सपोर्ट तेवढाच महत्त्वाचा असतो. त्याबद्दल काय सांगेल? हो, घरच्यांचा सपोर्ट हवा. कारण की जेव्हा म्हणजे आपण ॲक्टिंग म्हणून सुरुवात करतो, जेव्हा आपण मुंबईला जातो, मुंबईला गेल्यानंतर म्हणजे लगेच काम मिळेल असं काही नाही आहे. जर तिथे जेव्हा जाऊ आपण, तेव्हा 4-5 महिने काम मिळणार नाही. मग तिथे राहण्याचा आपला खर्च आहे, जेवणाचा खर्च आहे, तो आपण कुठून घेणार? घरूनच घेणार. मग ते घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय ते नाहीत करणार. बरोबर. आता काय होतं की एवढ्या उंचीवर तुम्ही धमाल सिरीज तुम्ही लहानपणापासून बघताय. तुम्ही पण मगाशी म्हणाला की लहानपणीच्या कुठेतरी आठवणी आहेत की तेव्हा वाटत होतं का की आपल्याला पण एखाद्या पार्टमध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळेल, आणि तो अनुभव कसा होता ते सांगा. म्हणजे संधी मिळेल असं म्हणजे हिंदीमध्ये वाटलंच नव्हतं म्हणजे मला. पण थिएटरमध्ये बघण्याची एक इच्छा होती की आपल्याला त्या मोठ्या स्क्रीनवर बघायचं आहे, आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न चालू ठेवायचे. आणि ते प्रयत्न चालू होते, प्रयत्न केले आणि आज आहे. कशा पद्धतीनं म्हणजे कॉल केव्हा आला तुम्हाला बॉलिवूडचा, म्हणजे की बाबा अशी संधी मिळणार? म्हणजे याची एक ऑनलाईन हे होते, ॲड सुटलेली. ते ऑनलाईन ॲड मध्ये मी त्यांना प्रोफाईल वगैरे सगळं म्हणजे माहिती माझी पाठवली. त्यांनी 1-2 महिन्यानंतर बोलवलं. ह्या कॅरेक्टरसाठी माझी जवळजवळ 3-4 वेळा ऑडिशन झाली असं. ते ऑडिशन दिली, क्रॅक झाली, सुरुवात झाली. रोल काय ते सांगा जरा, स्वतः अनुभवला कसा तो? म्हणजे आदिवासी म्हणजे त्या आदिवासींच्या गोट्यातील एक छोटा मुलगा जो त्यांचा मेन फायटर आहे थोडक्यात, की म्हणजे त्याच्यासोबत फाईट खेळतातच ते तसं कॅरेक्टर होतं. मग ते ऑडिशन देताना वगैरे ती एनर्जी जी हवी होती ती मी दिली. आणि मग ते त्यांना आवडली, त्या डिरेक्टर सरांना, त्या कॅस्टिंग डिरेक्टरांना. तिथून सिलेक्ट केलं. आता जे
मोठे मोठे कलाकार आहेत म्हणजे अजय देवगण सर झाले, हा. परत रितेश देशमुख सर झाले, परत जावेद सर झाले, अर्षद सर झाले. ह्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी तुला लाभली, तर तो अनुभव कसा होता आणि काय काय गोष्टी महत्त्वाच्या शिकायला मिळाल्या? तो अनुभव खूपच म्हणजे मोठा होता, कारण की ज्या कलाकारांना आपण थिएटरमध्ये बघायला जातो, टी व्हीवर बघतो, त्या कलाकारांसोबत काम करणं. आता रितेश सर तर आपले महाराष्ट्राचे भाऊ आहेत ते. बरं. म्हणजे आपलेच वाटतात. मग त्यांच्यासोबत काम करताना म्हणजे खूप भारी अनुभव होता ते. तो म्हणजे शब्दात पण व्यक्त सांगू होऊ नाही शकत शकत तुम्ही, बरोबर. पण खूप भारी वाटलं. मस्त म्हणजे वाटलं. एक जेव्हा आता सेटवरती जातोय पिक्चर, स्वतः पहिल्यांदा केव्हा पाहिला असं? लगेच रिलीज झाल्या पाहिला का कसं काय ते? हा, रिलीज झाल्याच त्या दिवसातच पाहिला. तो अनुभव कसा होता स्वतःला एवढ्या मोठ्या पडद्यावर पाहणं? खूप म्हणजे सांगू नाही शकत, पण जी 7-8 वर्षाची मेहनत होती, त्या मेहनतीचंच ते एक वाटत होतं की मिळालं काहीतरी, जे अचीव करायचं होतं त्यातलं एक थोडं तरी केलं. बर. आता या वेब सिरीजमध्ये काम केलं, सिरियलमध्ये काम केलं, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये अशा पण काही गोष्टी घडल्या की बाबा कुठेतरी खाली खेचणं किंवा बोलणं वगैरे असं, म्हणजे काहीतरी वेगळं बोलणं, अशा गोष्टी झाल्या का? म्हणजे नाही, पण म्हणजे होतात अशा गोष्टी. म्हणजे निगेटिव्ह पण काही बोलणारे असतात, काही पॉझिटिव्ह, पण निगेटिव्ह काही गोष्टी घडल्या का? म्हणजे नाही, पण आजपर्यंत मला जी माणसं मिळाली ना, ते म्हणजे खूप चांगले होते. म्हणजे त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय प्रत्येक गोष्टीत. म्हणजे सुरुवातीपासून आत्ताच्या ज्या टप्प्यापर्यंत आहे तिथेपर्यंत म्हणजे खूप लोक भेटले, त्यांनी खूप सपोर्ट केलाय. आणि निगेटिव्हचं म्हणाल तर ते प्रत्येक क्षेत्रात आहे किंवा प्रत्येक ह्याच्यात आहे, त्याच्याकडे एवढं लक्ष नाही द्यायचं आणि ते डोक्यात नाही ठेवायचं. ते जे होईल ते चांगलंच होईल, याशिवाय दॅट्स इनफ म्हणावं लागेल. कारण आपण पॉझिटिव्ह विचार करत जायचं, पुढचं काय होईल त्याचा विचार आपण करायचा नाही, ते त्यांच्या डोक्यात आहे, आपल्या डोक्यात नाही घ्यायचं आणि पुढे जायचं. मित्रांनो, खूप सुंदर विचार आहेत भाऊचे. भाऊ, आता एक पिक्चर तर झालाच, परंतु अजून आता भविष्यामध्ये काय काय प्लॅन्स? म्हणजे आता अपॉर्च्युनिटी येतीलच भरपूर, कारण एवढं जबरदस्त काम केले, काय बोलायलाच नको. आता काय भविष्यामध्ये कसं बघताय? आता चालू आहे एक माझं व्यावसायिक नाटक चालू आहे. अच्छा. त्याचे शो होत आहेत, बेबल्या सुखो म्हणून. बरं. आणि मराठी एका फिल्मचं चालू आहे, बोलणं चालू आहे. ते एक मराठी फिल्मचं वगैरे आहेत, चालू आहेत. पुढे 1-2 प्रोजेक्ट आहेत. एक्झॅक्ट कसं असतंय म्हणजे तिथं सेटवरती एक शूटिंग वगैरे किती दिवस चालतं आणि एक कशा गोष्टी असतात आपल्या? ही प्रोसेस खूप मोठी आहे. शूटिंगची म्हणजे वर्षभराची म्हणजे 2-3 वर्षाची प्रोसेस आहे. कारण की माझं शूटच मागच्या वर्षी मे-जून मध्ये झालं होतं. अच्छा. तिथून 1 वर्ष 2 वर्षाचं हे आहे, त्यामुळं ही प्रोसेस खूप मोठी आहे भरपूर. आणि आता ते माझं शेड्यूल एक 2-3 दिवसाचं होतं, त्यात ते 3 दिवसातच ते म्हणजे करून घ्यायचं आहे. जे मेन ऍक्टर आहेत म्हणजे त्यांच्याकडनं काय काय गोष्टी शिकायला मिळाल्या हे प्रश्न विचारतो तुम्हाला. रितेश सर, काय गोष्टी, एक पॉझिटिव्ह काय गोष्टी शिकायला? सांभाळून घेतात खूप. म्हणजे मला त्यांनी खूप हे केलं, सहकार्य केलं, सांभाळून घेतलं, भारी वाटलं. आणि आपला एक महाराष्ट्रातला माणूस आहे, म्हणजे मी त्यांच्याशी मराठीतच बोलायचो. भारी माणूस. आपले अजय देवगण सर, त्यांच्याशी माझा म्हणजे बाकीच्यांशी जास्त माझा कॉन्टॅक्ट नाही झाला, पण सेटवर माझ्यासोबत तेच होते, रितेश सरच होते. बरं. खूप सुंदर अशी भूमिका साकारली आणि आत्ता सध्या एक बरेचसे लांबून चाहते पण निर्माण झालेत. चाहत्यांच्या प्रेम जे मिळते त्यांच्याविषयी काय सांग? नाही, खूप भारी वाटते. खूप लोक घरी भेटायला येतात, परत पुन्हा व्हिडिओ कॉल करतायत, म्हणजे त्यांच्या मित्रांना सांगतायत, व्हिडिओ कॉल करून दाखवतायत. म्हणजे हे वेगळा आनंद आहे, पण ह्याच्यासाठी खूप म्हणजे भारी वाटते. खूप स्ट्रगलमधनं वरती आलेत सौरभ, आणि जबरदस्त मेहनत आहे आणि त्यांची चिकाटी आहे मेन म्हणजे. आणि एक कामाविषयी असलेलं प्रेम झालं, परत जिद्द झाली, आपल्याला काहीतरी करून दाखवायचे ते त्यांच्या मनामध्ये, आणि ते त्याच्या जोरावर एवढ्या मोठ्या लेवलवर ते पोचले. आणि बॉलिवूडसारख्या धमाल या जबरदस्त सिरीजच्या पिक्चरमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि खूप जबरदस्त अशी भूमिका त्यांनी साकारली. सर्व
जे प्रेक्षक पाहतायत हा व्हिडिओ त्यांना हीच विनंती राहील, जास्तीत जास्त जणांनी धमाल 4 हा पिक्चर थिएटरला जाऊन पहा. एक चाहत्यांना काय विनंती करायला या मुलाखतीच्या माध्यमातून? म्हणजे तुमचं प्रेम मिळते तेच म्हणजे मला खूप काय म्हणतात मला सुचत नाही, पण खूप भारी वाटते तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करताय. म्हणजे आपल्या एक महाराष्ट्रातल्या मुलाला सांगलीतल्या, म्हणजे भारी वाटतंय. थँक्यू. आणि आम्हाला पण भारी वाटते की एक सांगली जिल्ह्यातील एक मुलगा संपूर्ण आज महाराष्ट्र गाजवते आणि महाराष्ट्राबाहेर पण तो पोचलाय. खरंच एक अभिमान मानावा लागेल. धन्यवाद भाऊ.